नगरसेवक व्हायचं, का व्हायचं नगरसेवक? पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, आमच्याकडे रोडच नाही, लाईटच नाही, कुणी आमची दखलच घेतलेली नाही. हे जे पहिले जे आमचे लोकप्रतिनिधी होते ते कुठंपर्यंत पोहोचलेच नाही. त्यांनी एक एक भाग वाटून घेतला होता. पूर्ण लोकांचं असं मत आहे की आमच्याकडे हे आलेच नाही, त्यामुळे आमचा भाग दुर्लक्षित राहिला. असं होतं की लोकांना आपल्याला पटवून द्यायचं असतं. आता मी तुमच्या दारात आलोय बाबा, मला मत द्या. तर मत का द्यायचं? इथून पुढचे तुम्ही माग जे काही कामं केलेले ते तुम्हाला सांगावे लागतील, किंवा मला तुमच्यासाठी हे करायचं हे सांगावं लागेल. अशा काय काय गोष्टी आहेत? मी आता प्रभागात माझ्याकडं मी काही आता कोणत्या पदावर नाही, पण आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्यांच्याबरोबर मी काम करतो. प्रभागात मी आमच्या ज्या कल्याण रोड प्रभागात आहे ते मी 3 कोटीचे जवळजवळ कामं केलेले. आणि पद असल्याशिवाय प्रशासनाला पण आपल्याला दखल घेत नाही. जेवढं करता येईल तेवढं काम पद असल्याशिवाय आपल्याच्याने होत नाही. त्यामुळं पद असल्यावर आपण अजून चांगल्या प्रकारे कसं नागरिकांना सुविधा देण्याचं काम आपण करू शकतो. कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा तू कुठं होता रे बाबा? तर त्यावेळेस तुम्ही कुठे होते? कोरोनाचं संकट आलं तर साहेब, आम्ही इथं ह्या आमच्या कल्याण रोड परिसरात 400 नागरिकांना किराणा वाटप, परत किटचे वाटप केले होते मी. त्याच्यामुळे असं कोरोनाच्या टायमाला आम्ही काय घरात काय लपून बसलो नाही, जनतेमध्ये उतरलो होतो आणि त्यांचं जनतेतच काम आपण केलेलं आहे. कोरोनाच्या काळात काय झालं की कुणीही जवळचं नातेवाईक पण, कोणता सक्का भाऊ पण असं कोणी जवळ येत नव्हता. ज्याला कोरोना झाला त्याच्या जवळ येत नव्हता. ते सगळ्यांनीच पाहिलं. हो, कारण तरी पण आम्ही स्वतः त्यांना बरोबर घेऊन ऍडमिट करायचो. मग त्यामुळे आम्हाला नंतर इतक्या लोकांना आम्ही परिसरातल्या जवळजवळ 20 ते 30 लोकांना आम्ही त्यांच्या घरातले नव्हते पण आम्ही त्यांना उचलून नेलेले आहेत दवाखान्यात. नंतर त्यांनी आम्हाला म्हणजे एकदम भावनिक क्षण ते आम्हाला म्हणते तुम्ही होते म्हणून आम्ही वाचलो. तर आता काय वाटतंय तुम्हाला की संधी मिळेल? हो, संधी मिळेल, 100% संधी मिळेल. की साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. त्याचं मला असं वाटतं की मी भरपूर कामं पण त्यांच्या ह्याच्यातून केलेले आहेत. काही कोणतंही पद नसताना मला जे विश्वास आमच्या नेत्यांनी परत नागरिकांनी जे मला दिलेला आहे त्याच्यामुळं मला वाटतं संधी मिळेल. पूर्ण जिल्ह्यात कसा प्रभाग असतो असं हे बोलण्यापेक्षा करून दाखवण्याचा माझा मानस आहे. वा वा वा, मला नमस्कार. रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण असं म्हणतो की राजकारणामध्ये चांगल्या माणसांनी यायला पाहिजे, राजकारणामध्ये उच्च शिक्षित माणसांनी यायला पाहिजे हे ठीक आहे हो, पण मग या माणसांना निवडून कोणी द्यायचं ही आपली जबाबदारी आहे. तर अशाच एका उच्च शिक्षित तरुणाशी मी आज गप्पा मारणार आहे. ॲडव्होकेट युवराज शिंदे आपल्यासोबत आहेत. हो, आपलं मनपूर्वक स्वागत. आता निवडणुकीला इच्छुक आहात हे जग जाहीर आहे, बरोबर? मला नगरसेवक व्हायचं, का व्हायचं नगरसेवक? आणि तुमच्या मनातली एक आदर्श नगरसेवक किंवा आदर्श लोकप्रतिनिधीची काय व्याख्या आहे? नगरसेवक मला यासाठी व्हायचंय की प्रभागात पाण्याचा प्रश्न, आता आपण प्रचारासाठी मी फिरतोय की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. पाणी नाहीये प्रभागात. बऱ्याच ठिकाणी कमी दाबाचं पाणी आहे, काही ठिकाणी तर प्युअर आपलं वॉटरचं बसवलंय जेणेकरून की आम्हाला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असं नागरिकांचं म्हणणे आहे. की महिला खूप तीव्र संताप आहेत नागरिकांचे. बडोदा कॉलनी असन, बालिकाश्रम रोडवरील लेंडकर मळा असन, जाधव मळा असन, इथं भरपूर पाण्याचा प्रश्न आहे. आणि पालिकेत जे आपले पाण्याचा प्रश्न आहेच आहे, तसंच मला शाळा असेल, शाळा जे मुलांसाठी जे पालिकेची शाळा दाखवा मला, की शाळेत चालू आहे अशा शाळा दाखवा, की त्याचं असं डिजिटल शाळा जे मुलं चांगले विद्यार्थी घडवता येईल. ते त्यासाठी एक मुलांसाठी एक चांगला प्रयत्न मला करायचा आहे, काम करायचं आहे की चांगले विद्यार्थी घडवायचे आहेत. हे 2 प्रश्न आहेत. लाईटचं समस्या आहेत, काही ठिकाणी लाईटीच नाही, नागरिक पूर्ण अंधार आहे. मी आताच काही भागात लाईटीसाठी काम केलं, बऱ्याच ठिकाणी लाईटी बसवण्याचा प्रयत्न केलाय तिथं. तसेच कचऱ्याचा प्रश्न आहे. नीलक्रांती चौक असेल, परत आमच्या कल्याण रोडचा ठिकठिकाणी असं जागेवर कचरा साठलेला आहे, तो प्रश्न मार्गी लावायचा आहे. जेणेकरून प्रभाग असा एक चांगला दिसला पाहिजे, स्वच्छ दिसला पाहिजे.
असं माझा मानस आहे. चांगलं काम करायचंय मला नागरिकांसाठी. बरोबर आहे. असं होतं की लोकांना आपल्याला पटवून द्यायचं असतं. आता मी तुमच्या दारात आलोय बाबा, मला मत द्या, तर मत का द्यायचं? इथून पुढचे तुम्ही माग जे काही कामं केलेले ते तुम्हाला सांगावे लागतील, किंवा मला तुमच्यासाठी हे करायचं हे सांगावं लागेल. अशा काय काय गोष्टी आहेत अजून? मी आता प्रभागात माझ्याकडं मी काही आता कोणत्या पदावर नाही, पण आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्यांच्याबरोबर मी काम करतोय. प्रभागात मी आमच्या ज्या कल्याण रोड प्रभागात आहे ते मी 3 कोटीचे जवळजवळ कामं केलेले. बर, त्यांनी मला निधी दिलाय साहेबांनी. मी तिथं इन्फ्रास्ट्रक्चरचं, मी माझं कन्स्ट्रक्शनचा मेन बिझनेस आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं मला माहिती आहे की कोणत्या भागात कसं काम झालं पाहिजे. मी आता इथं आमच्या भागात महिलांसाठी आहे ना एक जॉगिंग ट्रॅक उभा केलेला आहे. 1 एकर परिसरात तो जॉगिंग ट्रॅक भाई यांनी मला दिलेला आहे. मी तर एक ज्या परिसरात महिला आमच्या माता भगिनी सर्व रोडवर हे व्हायचं, काही ऍक्सिडेंटचे प्रमाण आमच्या कल्याण हायवे असल्यामुळे जवळच नजदीकच बरेचसे 2-3 घटना आमच्या भागात घडल्या होत्या की अपघात व्हायचे खूप. त्याच्यामुळे महिलांसाठी एकच ठिकाणी एक चांगला जॉगिंग ट्रॅक मी असं वाटलं, त्यामुळे मी साहेबांच्या कानावर घालून एक मोठा जॉगिंग ट्रॅक मी माझ्या भागात केलेला आहे. झालाय का? हो, झालेला आहे, पूर्ण झालेला आहे तो. बर बर बर. आणि दुसरं एक सांस्कृतिक भवन आम्ही आमच्या परिसरात एक ज्येष्ठ नागरिकांसाठी भाईंच्या नावानेच आम्ही एक सांस्कृतिक भवन उभारलेलं आहे. ते पण पूर्ण झालेलं आहे. असे प्रत्येक 3-4 ठिकाणी आम्ही असे मोठे रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत. भाईंच्या मार्फत आपण एक पूर्ण ओपन स्पेस केलेलं केलेलं आहे. बरेचसे कामं आम्ही भायांमार्फत केलेले आहेत. तिथं भायांच्या निधीमार्फत भरपूर कामं आम्ही भागात केलेली. आमदार संग्राम जगताप यांचं नाव तुमच्या तोंडून बऱ्याच वेळा येत आहे. भाईंनी आम्हाला बरेच कामं दिले किंवा काय. एक स्वतः ते लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विधानसभेचे सदस्य आपल्या शहराचे. हो. तर एक काय आवडतं त्यांच्यातलं तुम्हाला? त्यांच्यातलं एक गुण आहे, ते सर्व समाजातील जे नागरिक आहेत त्यांचे सर्व ते ऐकून घेतात. त्यांचा प्रश्न पूर्ण म्हणजे मार्गी लावण्याचं काम ते करतात. मनापासून काम करतात की तो नागरिकाचं पूर्ण समाधान झालं पाहिजे, असा त्यांचा स्वभाव आहे. तो स्वभाव आम्हाला आवडतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ आहेत, निगडीत आहे. त्यांच्याशी कामे आम्हाला त्यांचं पाहूनच आपल्याला वाटतं की आपण पण चांगले कामं नागरिकांची करू शकतो. तोच भाईंचा मला एक आवडतं त्यांचं. इथून मागे तुम्ही बऱ्याचदा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले, तुम्ही इच्छुकही होतात इथून मागच्या बऱ्याच काळामध्ये. तर आता काय वाटतंय तुम्हाला की संधी मिळेल? हो, संधी मिळेल, 100% संधी मिळेल. की साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. त्याचं मला असं वाटतं की मी भरपूर कामं पण त्यांच्या याच्यातून केलेले आहेत. काही कोणतंही पद नसताना मला जे विश्वास आमच्या नेत्यांनी परत नागरिकांनी जे मला दिलेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं संधी मिळेल. आणि इथून मागच्या वेळेस मी तसं पूर्ण राजकारणाशी हे निगडीत नव्हतो मी, पण यावर्षी कारण की वार्डातले प्रश्न पाहता की मला बरंचसं असं लक्षात आलं की आता हे आपण आलं पाहिजे. आणि पद असल्याशिवाय प्रशासनाला पण आपल्याला दखल घेत नाही. जेवढं करता येईल तेवढं काम पद असल्याशिवाय आपल्याच्याने होत नाही. त्यामुळं पद असल्यावर आपण अजून चांगल्या प्रकारे कसं नागरिकांना सुविधा देण्याचं काम आपण करू शकतो. एक गोष्ट असते ना, समजा आमचे कॅमेरामॅन आहेत, त्याला फोटोग्राफी करायला आवडते, व्हिडिओ शूटिंग करायला आवडतं, काहींना पत्रकारिता करायला आवडते, काही वकील आहे, डॉक्टर आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायला आवडतं त्यात आपल्याला पुढे जाऊन यश मिळेल नाही मिळेल, पण त्यात आपल्याला करायचंय काम. तर तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा मी नगरसेवक झालो पाहिजे? ही आवड निर्माण कुठून झाली? समाजसेवेची आवड निर्माण झाली कारण की माझं तसं पाहिलं तर माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा आहे. मी बरेच या भागात, आमच्या कल्याण रोड भागात माझी स्वतःची शेत जमीन आहे. तिथं मी घरं जवळजवळ 100-150 घरं मी बांधलेले आहेत. पण हे जे घरं बांधले मी इथं, आमचा परिसर सर्वात पहिले आम्ही स्कीम शिंदे मळ्यात आमच्या सुरू झाल्या. तिथं पाहिलं तर पहिले पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता. त्याच्यामुळं आमच्याकडं बंगले फ्लॅट घ्यायला लोक जरा थोडे नाराज राहायचे. या भागात काय कोणती सुविधा नाही. पण इथले आमचे शितोळे सर असतील, या सर्व नागरिकांनी, मान्यवर नागरिकांनी सर्वांनी एकत्र येऊन चांगला उठाव केला. पाण्याचा प्रश्न सर्वांनी मार्गी लावला. परत रोडचा प्रश्न होता. हे सगळे प्रश्न मला भेडसावत होते की आपण हे सर्व आपल्या परिसरात आपण विकास करण्याचं म्हणजे या सगळ्या मूलभूत गरजा पाहिजे. बरोबर, पाणी, लाईट, हे सगळे रस्ता, हे सर्व गरजा आपल्याकडे पाहिजे. हे जर नसले तर आपण उद्योगधंद्यात उतरून बी त्याचा काही जास्त जे मोबदला जे पाहिजे होता तो मिळत नव्हता. मग समाधान नाही. हा, असं म्हणजे कसं हे नागरिकांचे पण हाल देखवत नव्हते की मस्त आपण काम केले त्यांचे, पण ते त्यांना घरात जायला रोडच नसला तर ते कसं काय हे करणार.
बरोबर. त्याच्यामुळे एक पाहिलं की आपण पहिले जे आपण सामाजिक काम करत होतो त्याला एक पदाची जोड असली तर आपण नागरिकांचे प्रश्न पण मार्गी लावू शकतो. असे माझं एक मनात हे निर्माण झाली. त्यामुळे बरोबर. मी हे काम करत असताना आपण एक वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी किंवा आपल्या प्रभागातल्या नागरिकांसाठी आपल्याला काम करायचंय, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? तुमचं प्रेरणास्थान कोण कोण आहे? माझे प्रेरणास्थान माझे आजोबा स्वर्गीय बद्रीनारायण शिंदे, वडील स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांनाही पहिल्यापासून सामाजिक कामाची आवड निर्माण होती. आणि त्यांनाच पाहून मी जसं पुढे गेलो मग मला पण तशी आवड निर्माण झाली. वडिलांचं आजोबांचं वारसा तुम्हाला घरातून आहे? हो, घरातून आहे. वडिलांचं ना आजोबांचं त्यांची काम करण्याची पद्धत कायम लोकांशी निगडीत होती. ते कोणतंही पद नव्हतं पण समाज कार्यामध्ये आमचे शिंदे कुटुंब कल्याण रोडला सर्व परिचित आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच मला हे वारसा लाभला की आपण बी एक नागरिकांचं काम केलं पाहिजे. आता आपण कल्याण रोड हा भाग आहे, समजा पुलाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पावसात खूप हाल होतात, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, हळूहळू हे सगळे प्रश्न आपण सोडवण्याकडे आहोत. त्या प्रक्रियेचा तुम्हाला आता भाग व्हायचंय. स्वतः तुम्हाला लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुम्हाला प्रशासनाशी भांडावं लागेल, काम करावं लागेल. तर असे काय तुमच्या डोक्यात विजन आहे तुमच्या प्रभागाबद्दल? माझ्या डोक्यात विजन असं आहे की प्रभागात पहिला मूलभूत प्रश्न पाण्याचा, रस्त्याचा आणि याचा ओपन स्पेस जे आहेत प्रभागातले, हे जे प्रभागातले ओपन स्पेस कचरा कुंडी म्हणूनच वापर होऊ राहिलेला आहे, पहिले हे हटवणार आहे. पहिले जे जास्तीत जास्त आता नागरिकांनी जे ओपन स्पेस आहेत तिथं सर्वजण खूप घाणेरडा प्रकार चालू आहे. तिथं सर्वजण कचरा कुंडीच एक वास्तू झालेली, त्याच्यामुळे पूर्ण परिसर एकदम असा डेव्हलप व्हायला पाहिजे, बगीचा व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे, केंद्र व्हायला पाहिजे. ते काहीच नाही, ते अजिबात काही होत नाही. तिथं फक्त नागरिकांचं एक कचऱ्याचं साधन झालेलं आहे. जे ओपन स्पेस आहे ते पहिले डेव्हलप करायचे काम चाललंय. मी माझ्या या कारकिर्दीमध्ये 2 ओपन स्पेस डेव्हलप केले. एक मध्ये महालक्ष्मीचं मंदिर बांधलंय आणि एक याच्यामध्ये नर्मदेश्वरचं मंदिर बांधलेलं आहे. हे दोन्ही मंदिर धार्मिक क्षेत्रामध्ये तिथं काय समाजाला एक आवड निर्माण झाली की तिथं आणि एक भाग एकत्र येणं, साजरा सण जवळजवळ आम्ही इथं गणपती उत्सव असन, आपलं नवरात्र उत्सव असन, शिवजयंती असन, हे जर 15 वर्षापासून आम्ही कार्यक्रम घेतोय. आणि आताच अलीकडे मी वडिलांच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधलंय, नर्मदेश्वर मंदिर म्हणून महादेवाचं. तिथं पण सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन ते एक मंदिर एकदम नावारूपाला आलंय आणि त्यामुळे एक धार्मिकतेची भावना लोकांमध्ये जागृत झालेली आहे. आणि त्याने एक चांगला परिसराला एक चांगली ओळख निर्माण झाली आणि त्यामुळे परिसर पण चांगला नावारूपाला आलेला आमचा. बरोबर. आता जसं आपण शिक्षणावर बोललो, पाणी आहे, लाईट आहे, त्याला आपल्या सगळ्या मूलभूत गरजा, त्याचबरोबर एक आरोग्य. जर पाणी आलं, कचरामुक्त आपण परिसर ठेवला तर आपलं आरोग्य आपोआप चांगलं राहील. पण एक आपल्या प्रभागामध्ये एखादं चांगलं रुग्णालय असावं किंवा आपल्या प्रभागातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे की बाबा? आपल्या आरोग्य सेवा तर सर्वात महत्वाची आहे. मी साधारण 1,500 नागरिकांना आयुष्यमानचं कार्डचं वाटप केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं बरेचसे आमचे जे ह्या भागात राहणारे नागरिक आहेत ते मोलमजूर करणारे आहेत ह्या कल्याण रोड भागातले, आणि त्यांना एक आरोग्याची चांगली सुविधा मिळावी यासाठी एक मोठं हॉस्पिटल या भागात झालं पाहिजे. आणि त्यामुळं या भागातले जे आहेत नागरी समस्या त्याच्याबरोबरच आरोग्याचा जे विषय, एक आयुष्यमान भारतचं जे हे आपलं हॉस्पिटल, तसं एक हॉस्पिटल या भागात झालं पाहिजे. नागरिकांची तशी हे की एक चांगलं हॉस्पिटल या भागात झालं पाहिजे आणि त्या सुविधा मिळायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे झालं आपलं समजा प्रॅक्टिकली किंवा आपण एक तांत्रिक म्हणूया असं बोललो आपण. पण वैयक्तिक युवराज शिंदे लोकांसाठी कधी उभे राहतात, कसे उभे राहतात, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, तर तुम्ही कसे सोडवता दैनंदिन जीवनामध्ये? दैनंदिन जीवनामध्ये सकाळी आमचं जे दिनचर्या सुरू होती की सकाळीच प्रश्न महिलांचे तर बरेचसे प्रश्न या परिसरात आहे की जास्त करून महिलांनाच सर्व समस्यांना तोंड द्यावं लागते. की पाणी नाही आलं, हे नाही आलं, ते नाही आलं, हे सर्व समस्या महिलांचेच जास्त संपर्क आमचा येत असतो. कारण की ह्या परिसरात तसं पाहिलं तर परत आपला बालिकाश्रम रोड असन, ह्या ज्या पूर्ण जे आमचा प्रभाग 9 आहे, सर्व समस्या हे महिलांनाच जास्त. कारण की प्रचाराच्या टायमाला जसं आम्ही फिरतोय आता, महिलाच आमच्या संघ बोलतात की आमच्या इकडे हे काम नाही झालं, ते काम झालं नाही.
आणि त्याच्यामुळं नागरी समस्याचे खूप अवघड समस्या महिलांचं सामोरे जावं लागतं की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, आमच्याकडे रोडच नाही, लाईटच नाही, कुणी आमची दखलच घेतलेली नाही. हे जे पहिले जे आमचे लोकप्रतिनिधी होते ते कुठंपर्यंत पोहोचलेच नाही. त्यांनी एक एक भाग वाटून घेतला होता की तुम्ही कल्याण रोडचेच आहे नगरसेवक, तुम्ही बालिका समृद्धीचे रोड नगरसेवक आहे, तुम्ही बागराज हडकोचे नगरसेवक आहेत, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. असं भाग वाटल्यामुळे काय झालं की पूर्ण लोकांचं असं मत आहे की आमच्याकडे हे आलेच नाही, त्यामुळे आमचा भाग दुर्लक्षित राहिला. त्यांनी नगरसेवक पूर्ण प्रभागाचे होते, त्यांनी एक एक भाग वाटून घेतल्यामुळे ते लोक तिकडे गेलेच नाही आणि त्यामुळे तर काम झालेच नाही, असे लोकांची ओरड आहे. नवीन चेहऱ्याला संधी देतील असं वाटतंय का? 100% नवीन चेहरा संधी देतील आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहू, चांगलं काम आम्ही करून दाखवू. कारण की आमच्या मागं आमचे आमदार आहेत, ते आता चांगला निधी आम्हाला मिळवून देण्यात आम्ही आमच्या एका पक्षाचे असल्यामुळं ते आम्हाला एक चांगलं प्लस पॉईंट आहे की आमचा पक्षाचे आमदार असल्यामुळे आम्हाला निधी चांगल्या स्वरूपात ते देऊ शकतात आणि नागरिकांच्या आम्ही चांगल्या समस्या सोडू शकतो. आपल्या मध्ये कोरोना नावाचं एक मोठं संकट आलं होतं. आता सध्या हा प्रश्न मी का विचारतोय, तुम्ही म्हणताल की सगळ्यांना जवळजवळ हा कॉमन प्रश्न काय, कारण असं झालं होतं की कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा तू कुठं होता रे बाबा? तर त्यावेळेस तुम्ही कुठे होते? कोरोनाचं संकट आलं तर साहेब, आम्ही इथं ह्या आमच्या कल्याण रोड परिसरात 400 नागरिकांना किराणा वाटप, परत किटचे वाटप केले होते. मी त्यांचे आपल्या अन्नधान्याचे किटचे, किराणा किट सगळं वाटप केलं होतं. आणि परत आमच्या प्रभागात पोलीस वर्ग जास्त आहे, पोलीस वर्ग आहे, परत आपले शिक्षक आहेत, यांनी परत आपले स्वच्छता कर्मचारी आहेत, ह्या सर्वांना मी बोलून त्यांचं कोरोना योद्धा म्हणून त्यांनी चांगलं काम आमच्या भागात केलं होतं. त्यांना कोरोना योद्धा म्हणून आपण एक पुरस्कार त्यांना देण्यात आला होता, ट्रॉफी त्यांना देण्यात आली होती, प्रशस्ती पत्रक देण्यात आलं होतं. आमदार साहेबांच्या हस्तेच आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामुळे असं कोरोनाच्या टायमाला आम्ही काय घरात काय लपून बसलो नाही, जनतेमध्ये उतरलो होतो आणि त्यांचं जनतेतच काम आपण केलेलं आहे की त्यांना जे समस्या होत्या त्या आम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम केलं. स्वतः आमच्या संघ जे लोकांना कोरोना झाला, स्वतः आमदार आमच्या बरोबर होते, कित्येक लोकांना आम्ही ऍडमिट केलेलं आहे दवाखान्यात. असं एखादा प्रसंग आम्हाला सांगा की बाबा खूप भावनिक होता, संकट सगळ्यांवर होतं, वाईट दिवस होते सगळ्यांवर, भीतीचं वातावरण होतं, अशा एखाद्या आठवणीत राहिलेला एखादा प्रसंग? तेच कोरोनाच्या काळातच आमच्या इथले जवळजवळ 5-6 नागरिक आहेत, त्यांची डेथ झाली होती. कारण की त्यांना आम्ही स्वतः ऍडमिट करायचो. 2 दिवसापूर्वी ते आमच्या संग नीट बोलले आणि लगेच 3-4 दिवशी कळलं की हे एक्सपायर झाले. हे एकदम भावनिक क्षण होता की ते जे आमचे रोजचे संपर्क होतं त्यांना आम्ही स्वतः दवाखान्यात नेलं होतं, स्वतः साहेब आमच्या बरोबर होते, आमदार साहेब. पण ते नंतर पाहिलं तर आपण 3-4 दिवसांनी त्यांना पाहायला गेलं की ते त्याची डेथ झालेली. हे खूप म्हणजे परत असे दिवस कधीच यावं नाही, असं तोच भावनिक एकदम परत का यावं नाही अशी कोरोनाची सारखी लाट. त्याने बरेच जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कोरोनाच्या काळात काय झालं की कुणीही जवळचं नातेवाईक पण, कोणता सक्का भाऊ पण असं कोणी जवळ येत नव्हता. ज्याला कोरोना झाला त्याच्या जवळ येत नव्हता, ते सगळ्यांनीच पाहिलं. हो, कारण तरी पण आम्ही स्वतः त्यांना बरोबर घेऊन ऍडमिट करायचो. मग त्यामुळे आम्हाला नंतर इतक्या लोकांना आम्ही परिसरातल्या जवळजवळ 20 ते 30 लोकांना आम्ही त्यांच्या घरातले नव्हते पण आम्ही त्यांना उचलून नेलेले आहेत दवाखान्यात. नंतर त्यांनी आम्हाला म्हणजे थँक्यू, म्हणजे एकदम भावनिक क्षण ते आम्हाला म्हणते तुम्ही होते म्हणून आम्ही वाचलो. बरेचसे आम्हाला आमच्यावर बरेच जणांनी एक चांगलं काम तुम्ही केलं म्हणून असं हे आम्हाला चांगलं थँक्यू, समाधानाचं पुरस्कार मिळाला, पुरस्कार मोठी गोष्ट आहे. हो, तेच म्हणून तुम्हाला विचारलं की त्या काळात जे लोक सोबत होते त्या लोकांना नक्कीच मतदार किंवा प्रभागातले नागरिक लक्षात ठेवणार आहेत. ही जी पुस्तिका तुमच्याकडे आहे तर हे सगळं म्हणजे एखाद्या नगरसेवकाकडे पण नसेल एवढं. 15 वर्षांपासून आमदार संग्राम भैया जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्रिय योगदान आणि एकनिष्ठ राहिलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, सुसंस्कृत, कोणतेही गुन्हे नसलेले नेतृत्व. म्हणजे दहशत, मारामाऱ्या, गुंडगिरी असं काही नाही ना? नाही. हे एवढे काम आहेत नेमकी. यातलं एक ठळक हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय का? गेलंय लोकांपर्यंत? हो, आताच 1-2 पुस्तिका बघून काय प्रतिक्रिया देतात लोकांनी? हे पाहिलं की म्हणतात अरे हे एवढे काम जर तू केलेले आहे, ते नगरसेवक नसताना तू हे काम केलेले, तुझ्या नेत्याचा तुझ्यावर एवढा विश्वास कस काय? मी म्हणलं माझा नेत्याचा विश्वास का बरं आहे, कारण मी 15 वर्ष झाले त्यांच्या सगळं एकनिष्ठ आहे आणि आमचा जर राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न केलेले आहेत. मी इथल्या आमच्या बरेचसे लोकांना पक्षात आणलं,
त्यांना साहेबांकडून मी पदं दिले. त्याच्यामुळे मला ते साहेबांनी चांगलं काम करतो म्हणून मला बक्षीस मग कामं दिलेले आहेत साहेबांनी. त्याच्यामुळं माझं एक चांगलं वार्डात चांगलं एक प्रकारे नाव झालेलं आहे की हे कामाचा माणूस आहे म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. बरोबर आहे. तुम्ही लाडक्या बहिणींसाठी बरेच काही कार्यक्रम वगैरे घेतलेत, उपक्रम राबवले, पण माझं असं एक निरीक्षण आहे, अभ्यास असा आहे की तुमच्या प्रभागात बांधकाम कामगार बरेच संख्या आहे, तर त्यांना काही तुम्ही लाभ वगैरे मिळवून दिलाय का? हो, बांधकाम कामगार योजनेचं आम्ही जवळजवळ 500च्या अधिक महिलांना आम्ही त्यांच्या योजनेचा लाभ दिलेला आहे करून. आणि घरेलू कामगारांचे बी महिलांना आम्ही लाभ करून दिलेला आहे. प्रत्यक्षात पोहोचलं त्यांच्या? हो, पोहोचलं ना बरेच. आता तुम्ही माझ्या कार्यालयात येऊन म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये येऊन पाहता तर आता पण माझ्या पेट्या आहेत नाही का, ते द्यायचे आहेत. हो, ते पण पेट्या आता माझ्या ऑफिसमध्ये आहेत. ते आचारसंहितेमुळे यामुळे ते राहिलेत जरा थोड्या, अजून बरेच महिलांच्या आमच्या कामं अजून चालू आहेत, काही बाकी आहेत. तसंच केवायसी माझ्याकडे जवळ 1 महिना मी केवायसी लाडक्या बहिणींची माझ्या ऑफिसला चालू होती. महिलांसाठी तर मी सर्व काम माझे चांगल्या प्रकारे चालू आहेत. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत की आम्ही दर ह्याला सांस्कृतिक कार्यामध्ये महिलांचा चांगला सहभाग असतो. नवरात्र उत्सव असो, त्यामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही घेतो. त्यामुळे महिलांना चांगला एक करमणुकीचा उत्सव चांगलं एक वातावरण निर्माण होतं, विरंगुळा तयार होतो. त्याच्यामुळे ते महिलांचेच कार्यक्रम आम्ही जास्त प्रमाणात चालू असतात आमच्याकडे. आणि महालक्ष्मीचं मंदिर असल्यामुळं त्याच्यामुळे महिला जास्त सक्रिय आहेत. धार्मिक कार्यक्रमांचं सण उत्सवाच्या निमित्ताने आयोजन एकत्र येऊन लोक सगळे काम करतात. आणि तरुणांसाठी काय? तरुणांसाठी पहिले मला एक मी जर नगरसेवक मला लोकांनी काम करण्याची संधी दिली तर तरुणांसाठी पहिले ह्या आमच्या कल्याण रोडला ग्राउंड नाहीये, जे मोकळे प्लॉट आहे तिथंच मुलं आपले खेळत असतात. सर्वात पहिले तरुणांसाठी एक मोठं ग्राउंड परिसरात करण्याचा माझा मानस आहे की जर आपल्याला नागरिकांनी संधी दिली तर एक चांगला प्रभाग करून पूर्ण जिल्ह्यात कसा प्रभाग असतो असं हे बोलण्यापेक्षा करून दाखवण्याचा माझा मानस आहे. वा वा वा, तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचा प्रभाग आदर्श करण्यासाठी. आणि चांगल्या लोकांना मी सुरुवात करतानाच मुलाखतीची ही केली की चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. असं कोण म्हणतं? आपणच म्हणतो, सामान्य लोक. मग या चांगल्या माणसांना निवडून कोण देणार? ती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि एक असतं ना की स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या उद्योग क्षेत्रामध्ये चांगला सेट असलेला माणूस, त्याला हे सगळे उद्योग का करावेसे वाटतात? तर त्याला समाजसेवेची आवड आहे, माणुसकी आहे आणि तुमच्याबद्दलची आपुलकी आहे. अशा एका व्यक्तिमत्वासोबत आज आपण गप्पा मारल्या आणि त्यांचं व्हिजन आपल्याला समजलं. खरं तर बोलायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ लागेल जास्त, पण जास्त वेळ न लावता ही जी पुस्तिका आहे ती पुस्तिका स्क्रीनवरती तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. त्यांनी केलेली विकास कामं, 3 कोटींपेक्षा जास्त निधी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणलाच नाही तर तो प्रत्यक्षामध्ये कृतीतून त्यांनी कामं करून दाखवलेली आहेत. महिलांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही जी विकास कामे केलेली आहेत. आणि त्यांचं स्लोगन आहे चेहरा विकासाचा, युवराज भाऊ हक्काचा. तर हा हक्काचा माणूस नक्कीच महानगरपालिकेत दिसावा अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.